हाय गाईज, आज होळीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आमचा होळीचा दिवस कसा गेला ते तुम्हाला सांगते. तेव्हा आम्ही शॉपिंगला गेलो होतो. शॉपिंग म्हणजे काही नाही, घरगुतीच थोडंसं सामान आणायला गेलो होतो बाहेर. म्हणजे बस स्टॉपला शॉपिंग घरसंसारमध्ये गेलो होतो. तिथं काहीच नाही घेतलं. बघा चप्पल बघत होते हिंदावीसाठी, तिच्या मापाची तर कधी भेटलीच काय, कधी भेटते असं कधी काही होतच नाही. तेच पाहिलं माप सापडलं नाही आम्हाला, भेटलं नाही का परत आलो निघून. काय करणार. हा सँडल खूप छान आवडला आम्हाला, पण त्याची साईज लहान हवी होती आणि आम्ही तो घेतला नाही. पुढे निघालो तर पुढे इतके भारी भारी सेक्शन होते बघा. डिझाईनमध्ये तर खूप होत्या. ती एक सँडल आहे तिच्याकडे, पण काय करणार, हिल आहे ती, तिला चालता येत नाही त्याने. हे बघा, हे बघा. त्यानंतर मी हे सेक्शन पाहिलं थोडंसं. घरगुती सामानासाठी आहे सगळं, काय घ्यायचं कळतच नव्हतं. हे बघा, तर हे बघा, हे मला वाटलं एक आवळाचं आहे, पण ते वरगाळं होतं, कळतच नव्हतं. हे बघा, तिथं सर्व आपल्याला घरगुती डेली यूजसाठी लागतं सर्व सामान होतं. हे बघा, प्रत्येक गोष्ट आपल्या घरात आहे की नाही पाहून चेक करत होते. बायकांचं कसं असतंय, पाहिलं की लक्षात येते आपल्या घरात काय आहे आणि काही नाही. तेच मग माझं पाहायचं काम चालू होतं. तर इथं मला जे पाहिजे ते कधी भेटलंच नाही काही. हां, सगळ्या वस्तू भेटतात, पण ज्या हव्या होत्या ते मोजक्याच नव्हत्या. मग काय करणार, आलोत माघारी आलोत. तर इथं आमच्या घरी पेंटर आले होते. हे बघा, घासायचं काम चालू आहे त्यांचं. हे बघा, हे त्यांचे म्हणजे मेन आहे. त्यांना आमचं चाललं होतं सामान रिकामी करायची कामं. बघा, किंवा सामान, घरातल्या सर्व वस्तू, किराणा सर्व आम्ही रिकामं केलं आहे. भरण्या सगळ्याच रिकामे केलं. आपल्या घरात अशा भरण्या नाहीत, असं कधी होतच नाही, त्यामुळेच त्या भरण्या रिकामे केल्यात मी. हे बघा, त्यानंतर हे इलेक्ट्रिशियनवाले आले आहेत. त्यांनाही आम्हाला एक पॉईंट काढायचं आहे, त्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे. हे बघा, ते त्यांचं काम करतायचं, आपण पाहूया. इलेक्ट्रिशियनचं काम का चालूच होतं, तोपर्यंत मी आले वरती. तर वरती आईने एवढे मोठे कपडे धुवून वाळत घातले होते आणि भांडे घासलेले आहेत. ते मला शूट केलं नाही मी. हे बघा, एवढे मोठे कपडे धुतलेत आईंनी. हे बघा, म्हणजे मीच कपडे धुवून आणले, ते वाळू घालतात. तोपर्यंतच आलं माझं पार्सल. हे बघा, ते घेऊन आले मी घरी आले. त्यानंतर हे किचन साफ करून घेतलं, पूर्ण साफ केलं त्याने. घासणीने घासलं, स्टाईल आहे पूर्ण किचनला, आणि तेच फडक्याने पुसून साफ करून घेतलं. हे बघा, असंच पूर्ण किचन मी साफ करून घेतलं. हे बघा, बाथरूमच्या बाहेरची स्टाईल आहे आमची, ती साफ करून घेतली. हे बघा, आणि हा व्हिडिओ सिंधूच्या बाबांनी काढला, त्याच्यामुळे मला काही माहितीच नव्हतं. त्यानंतर आम्ही घेतलं स्वयंपाक करून. हे बघा, नैवेद्य आहे, छोटे नैवेद्य केले होते मी. हे बघा, नैवेद्य झाले. त्यानंतर आम्ही गेलो होतो आवरायला. होळीसाठी आवरायला गेलो होतो. बघा, त्या आवरून घेतल्याने आई नैवेद्य भरून घेतले. आम्ही आलो खाली. हे बघा, खाली येतच होतो तोपर्यंतच. हे बघा, होळी आमची अशी लावून घेतलेली होती. हे बघा, आमची पूर्ण होळी अशी होती. रांगोळी वगैरे छान काढलं होतं सर्व, आणि आम्ही असे मस्त फोटोही शूट केले. बघा, होळी दहनाच्या अगोदरचंच आहे सर्व. त्यानंतर आईंनी पूजा करून घेतली. पूजात मी पण केली होती, पण शूट करण्यात आलं नाही आहे ते. आणि आम्ही आईंनी पूजा केल्यानंतर
होळी दहन, त्यासाठीच होळी पेटवण्यासाठी पुरुषांनी पूजा करून घेतली अगोदर होळीची. तर बघा त्यानंतर त्यांनी 2-3 पुरुषांनी पूजा करून घेतली होळीची. त्यानंतर त्यांनी होळी पेटवली. हे बघा अशी ह्या पद्धतीने होळी पेटवली त्यांनी. हे बघा ते होळी पेटवण्यासाठी कागद वगैरे बरेच काही ठेवलेलं होतं. ते होळी पेटवल्यानंतर आम्ही सर्वांनी, काही ज्या महिला राहिल्या होत्या त्या पूजेसाठी आल्या. हे बघा पूजाही चालूच होती. मी सर्व आमचे 2 अपार्टमेंटचे लोक आहेत, पब्लिक आहे आमच्या 2 अपार्टमेंटमधले. हे बघा महिलांचं असं पाण्याचा राऊंड चालू होता, त्या मी आहे त्यामध्ये. हे बघा खूप साऱ्या होत्या आणि होळी खूप मोठी होती 2 अपार्टमेंटमधली. हे बघा त्यामुळेच हे बघा अशी मोठा राऊंड घेऊन आम्ही सर्व एकीला खूप वेळ लागेल म्हणून आम्ही सर्वांनी एकच राऊंड करून सुरू केलं होतं. हे बघा राऊंड मारायला पाण्याचा. हे बघा सर्व त्यात दिसतात. होळी खूप छान मस्त पेट घेतला आहे होळीने. त्यानंतर या माणसांनी आपलं चालू केलं. तुमची होळी कशी साजरी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही आणि तुमच्यात आणखी काही वेगळी पद्धत आहे का तीही मला कमेंटमध्ये सांगा. चला तर बाय बाय.